श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. चिंतोपंत टोळ सोलापुरात मामलेदार म्हणून काम करीत. कारकून त्यांचा असत साताऱ्याचा रहिवासी. रजा घेऊन घरी जात, माघारी असे परत येत. पंढरपुरासी वाटेत दर्शनासी थांबला. ते काळी पंढरपुरात गोपाळबुवा महासिद्ध नामे एक अवधूत राहत होते तेथवरी. विठ्ठल दर्शन करून सिद्ध दर्शना जाई कारकोण. गोपाळ सिद्ध त्या पाहून वदले पहा काय ते. आहो तुमचे मामलेदार, त्यासी कळवा समाचार. लिहून घ्या सविस्तर पत्र तुमच्या साहेबांना. येत्या काही वर्षात श्री दत्तात्रेय अवधूत येवोनी तुम्हा भेटत. सेवा त्यांची कराहो. ऐसे करीती भाकीत. पंढरपुरी गोपाळसिद्ध कारकून येवोनी सांगत चिंतोपंत टोळांना. असो स्वामी समर्थ मंगळवेड्यासी होते राहत. लीला करीती अनंत लोकोद्धारा कारणे. नित्य राहती अरण्यात, क्वचित येती ग्रामात. 12 वर्षे मंगळवेढ्यात ऐसे राहिले श्री स्वामी. भाग्यवंता दर्शन देत लोक दत्तावधूत म्हणत. दिगंबर स्वामीही म्हणत. काही लोक तयांना बाळकृष्ण नामे सिद्ध होते मंगळवेढ्यासी राहत. नित्य जाती अरण्यात दर्शन घ्यावया स्वामींचे. येता बाळकृष्ण भक्त स्वामी कटेवरी ठेविती हात. विठ्ठल रूपे दर्शन देत आपुल्या प्रिय भक्तासी. श्री स्वामी समर्थ बाळकृष्णासी सिद्ध करीत अनेक लीला करीत भक्तोद्धारा कारणे. एका ब्राह्मणा घरी जात वांझ गाय दुग्धवती करीत. ब्राह्मण होई विस्मित पाहोनी लीला स्वामींची. बसाप्पा तेली भक्त दर्शना जाई अरण्यात. कंटकशयनी श्री समर्थ पाहोनी विस्मित होत असे. मनापासोनी भक्ती करीत अरण्ये स्वामीसी सेवित. लीला पाहे अद्भुत श्री स्वामी समर्थांच्या. बसाप्पा आणि स्वामी समर्थ फिरत असती अरण्यात. असंख्य सर्प दिसत पाहुनी भक्त भीत असे. स्वामी बसप्पा ते सांगत हवे तितुके घे म्हणत. पागोटे सर्पावरी टाकत एक उचलोनी घेत असे. आता घरी जा म्हणती, तो जाई गृहाप्रती. पागोटे झटके खालती, सुवर्ण लगड पडत असे. गेले त्याचे दारिद्र्य, तो झाला श्रीमंत. ऐसे महात्म्य अद्भुत श्री स्वामी समर्थांचे. बसाप्पा तेली सद्भक्त अक्कलकोट वारी करीत कृतज्ञतेने सांगत महिमा स्वामी समर्थांचा. एक स्त्री वांझ असत, वय 65 वर्षे असत. बसाप्पा तिथे म्हणत सेवी स्वामी समर्थांसी. नित्य घेई स्वामी दर्शन. दर्शनाविण न घे अन्न. होईल तुझी इच्छा पूर्ण. प्रसन्न होता श्री स्वामी. ऐकोनी बसाप्पाची मात. वृद्ध स्त्री व्रत घेत स्वामी दर्शनासी अरण्यात नित्य पाहती जात असे. कधी कधी स्वामी समर्थ वृद्ध स्त्रीची परीक्षा पाहत. 2 दिवस होती गुप्त, कोठे न मिळती ती ये लागी. ऐशा परीक्षा अवस्थेत 2 दिवस उपाशी राहत परी न व्रत सोडीत. ऐसी निष्ठा तियेची. 2 वर्षे व्रत करीत स्वामी समर्थ प्रसन्न होत. शिरस वृक्ष दावीत खा म्हणती चीक याचा. स्वामी आज्ञेप्रमाण करी चीक सेवन. 1 वर्षात पुत्रनिधान लाभले पहा तियेसी. बाबाजी भटाच्या विहिरीस समर्थ कृपे पाणी लागत. यवन भक्ता सिद्ध करीत अवलिया ख्याती होत असे. मंगळवेढा अरण्यात नदी किनारी असती समर्थ. आणखी 2 महासिद्ध प्रकट तेथे जाहले. तिघेही पर्वत चढत एकमेकांशी बोलत. परी न कोणा कळत संभाषण तया तिघांचे. का रडतो का एक म्हणे. हाका का मारतो दुजा म्हणे. असे का करतो तिजा म्हणे. गूढ भाषा सिद्धांची. लीला विग्रही समर्थ मंगळवेढ्याहुने निघत पंढरपुरासी येत दर्शन द्याया भक्तांना. तेथुनी मोहोळासी येत भीमा नदी वाटेत.
महापुरात प्रवेशत. समर्थ स्वामी सद्गुरू. महापुरात चालती समर्थ, पाणी गुडघाभर होत. लोक होऊनी विस्मित, अद्भुत प्रकार पाहताती. गवे स्वामी मोहोळात, ते समयी होते राहत. स्वामी समर्थांसी सेवित, मनोभावे करोनिया. तेथुनी स्वामी निघत, सोलापुरासी पोचत. दत्त दिगंबर अवधूत, दत्त मंदिरी वैसती. चिंतो पंत टोळ, दत्त भक्त येती दत्त दर्शनार्थ. पाहुनी स्वामी समर्थ, मनी म्हणती अवधारा. हे कोणी सिद्धपुरुष दिसती, ऐसे टोळ मनी म्हणती. तात्काळ समर्थ उत्तर देती, तुला कुचापती कशाला. आम्ही असो सिद्ध बुद्ध, यात तुझे काय जात. उगाच उचापती करीत कशासी येथे आहेस तू. टोळ मणी म्हणत, हे मनकवडे असावेत. मनींचे सर्व जाणत, ऐसे म्हणती मना माझी. आम्ही असू मनकवडे अथवा असू पूर्ण वेडे, तुझ्या बापाचे काय जाते म्हणून रागे भरताती. पाहुणी जाणिले अंतर, टोळ करीती नमस्कार. म्हणती तू दत्त दिगंबर, समजुनी मजला आले हो. पंढरपुरी गोपाळ अवधूत, ते भविष्य सांगत. श्री समर्थ दत्तावधूत, भेटती काही वर्षांनी. ते भविष्य खरे जाहले, म्हणून हे चरण भेटले. घरी चला ऐसे विणविले, श्री स्वामींसी ते धवा. स्वामी त्याचे घरी जात, काही दिन तेथे राहत. परी येता मनात, उठून कुठेही जाती ते. स्वामींसी घेऊन सांगात, टोळ अक्कलकोटी जाऊ पाहत. परी स्वामी होती गुप्त, कोठे गेले कळेना. गुप्त होऊनी वाटेत, हुमणाबादी प्रकटत. माणिक प्रभू तेथे असत, महासिद्ध अवधारा. आपुल्या आसनी बैसवीत, प्रभू सर्वा सांगत. हे असती दत्तावधूत, जगद्गुरु सर्व विश्वाचे. हुमणाबादेहुनी निघत, अंबेजोगाईसी जात. योगेश्वरीसी पाहत, समर्थ स्वामी सद्गुरू. तेथेची समीप अरण्यात, दत्त पहाड गुहा असत. गुहेत राहती श्री दत्त, समर्थ स्वामी सद्गुरू. काही दिवस समाधीस्थ, तेथे राहती श्री समर्थ. तेथुनी चळांबे गावी येत, लीला विग्रही श्री समर्थ. तेथे रामदासी मठात, स्वामी समर्थ होते राहत. लीला करीती अद्भुत, श्रोते तुम्ही अवधारा. स्वामी असती निद्रिस्त, बुवा मठासी टाळे लावीत. बाहेर निघूनी जात, कोंडोनिया स्वामींना. काही क्षणानंतर तो जाई नदीवर, स्वामींसी पाहे तेथवर मुलांसवे खेळताना. आश्चर्य त्यासी वाटत, धावत येई मठात. कुलूप पाहुनी निश्चिंत होऊनी उघडी मठाते. परी स्वामी समर्थ झाले तिथुनी गुप्त. हे पाहुनी विस्मित रामदासी होत असे. ऐसे परी फिरत फिरत प्रज्ञापुरी स्वामी येत. अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून कीर्ती होत असे. राहुनी अक्कलकोटात 300 सिद्ध निर्मित, केवळ 20 वर्षात. अगाध महिमा जयांचा. कोट्यावधी जना उद्धरिले, लक्षावधी चमत्कार केले. अद्भुत सामर्थ्य दाविले महास्वामींनी तेथवरी. समस्त पृथ्वीचा कागद केला, सप्तसागर शाई आणिला. सरस्वती बैसे लिखाणाला, तरी लीला संपेना. ऐशा लीला अनंत, येथे पाहू संक्षिप्त. श्री समर्थ लीलामृत, अगाध जाणा आहे हो. ओम निरंजनाय विद्महे, अवधूताय धीमहि, तन्नो दत्त प्रचोदयात. सर्व देवी देवता स्वरूपाय, महादत्त अवधूताय. प्रज्ञापुर निवासाय, नमन माझे तुझ लागी. हे चरित्र संक्षिप्त, तुझे तू निर्माण करीत. तव चरणी लीन होत, म्हणून मी सर्वदा. श्री समर्थ वाङ्मय मूर्ती, ऐसी होवो ग्रंथ ख्याती. श्रवण पठणे सन्मती, प्राप्त होवो भक्तांना. हे दत्तात्रेया गुरुवर्या, मजवरती करी तू दया. सद्भक्तांसी सदया अन्न वस्त्राते देई तू. तैसेची देई सद्गुण, देई सद्गुरु दर्शन. करुणामय ज्यांचे जीवन, लोकोद्धारार्थ अवतरले. ओम दिगंबराय विद्महे, अवधूताय धीमहि, तन्नो दत्त प्रचोदयात. असो श्री स्वामी समर्थ येवोनी राहती प्रज्ञापुरात.
अनेक जना उद्धरित नाना लीला करोनिया. अध्याय 2 ओवी संख्या 70. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू.